रात्री उशिरापर्यंत अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जागा वाटपाच्या संदर्भात बैठक। शहांच्या उपस्थितीमध्ये तिढा सुटला असला तरी काही जागांचा प्रश्न बाकी असल्याची माहिती। जागा वाटपाच्या संदर्भात आज काँग्रेसच्या नेत्यांची टिळक भवनामध्ये महत्त्वाची बैठक। या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दलही चर्चा होण्याची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। जागा वाटपाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या 103, राष्ट्रवादीच्या 85 आणि ठाकरे गटाच्या 90 जागांवरती चर्चा पूर्ण। केवळ 10 जागांवरती वाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधला विसंवाद भर पत्रकार परिषदेमध्ये चव्हाट्यावर। काँग्रेसचं नेतृत्व जागा वाटपासाठी सक्षम नाही, राऊतांच्या वक्तव्यावरती पटोलेंची जाहीर नाराजी। महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही, जागा वाटपावरती आम्ही मार्ग काढलेला आहे। त्यांनी कोणत्या जागा घ्याव्यात, आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या यासाठी हायकमांडकडे प्रस्ताव दिलाय। नाना पटोलेंचं महाविकास आघाडीच्या बैठकीवरचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद विकोपाला जात असताना शरद पवारांची मध्यस्थी। पवारांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चन्नीथला आणि केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। जागा वाटपाच्या बैठकीमध्ये नाना पटोले असतील तर ठाकरे गट उपस्थित राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका, पटोलेंच्या भूमिकेमुळे जागा वाटपामध्ये अडचण येत असल्याचं ठाकरे गटाचं मत। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती। 2019च्या प्रमाणेच शक्ती प्रदर्शन करत वरळी मतदारसंघामधून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार। विधानसभेच्या प्रचारासाठी राज्यामध्ये मोदींच्या 12 ते 13 सभा होणार। लोकसभेच्या तुलनेमध्ये मात्र कमी सभा होणार असल्याची माहिती। आज आंतरवाली सराटीमध्ये राजकीय अभ्यासक, वकील आणि निवृत्त अधिकाऱ्यांची जरांगेंसोबत बैठक। या बैठकीमध्ये पुढील दिशा ठरवण्याच्या संदर्भात चर्चा होणार। आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर अजित पवारांची पहिली सभा आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये। हिरामण खोसकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवारांचा त्र्यंबकेश्वर दौरा। या सभेला सुनील तटकरेंसह इतर नेते उपस्थित राहणार। आज अजित पवार यांची पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके यांच्या विरोधामध्ये सभा। या सभेमध्ये काशीनाथ दाते, सुजित झावरे यांच्यासह इतर अनेक नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार। आगामी विधानसभा निवडणूक बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये लढवण्याची सुजय विखे यांची इच्छा। जागा वाटपाच्या आधी थोरात यांच्या मतदारसंघामध्ये सुजय विखेंची संकल्प सभा। या सभेमधून विखेंचा थोरातांवर निशाणा। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरेंच्या सेनेला मिळावी, कार्यकर्त्यांची मागणी। पोटनिवडणूक आणि लोकसभेला ठाकरेंनी मन मोठं केलं, आता काँग्रेसने मन मोठं करावं, ठाकरे गटाची अपेक्षा। मोहोळमधील शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट। मोहोळ मतदारसंघामधून तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी क्षीरसागर इच्छुक। नवी मुंबईमधल्या ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मिळत नसल्यामुळे गणेश नाईक भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता। ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाची चाचपणी सुरू। ठाणे शहर मतदारसंघावरती शिंदे गटाच्या 2 नेत्यांचा दावा। मीनाक्षी शिंदे आणि संजय भोईर यांनी केली उमेदवारीची मागणी। सध्या या मतदारसंघामध्ये भाजपचे संजय केळकर हे आमदार। समाजवादीच्या नंतर शेतकरी कामगार पक्षाचीही महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची भूमिका। आघाडीमध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यामुळे शेकाप बाहेर पडण्याच्या तयारीत। सांगोला मतदारसंघावरून शेकापमध्ये नाराजी। भाजपचे वरिष्ठ नेते नवनीत राणा यांना राज्यसभेवरती घेणार। रवी राणा यांची एबीपी माझाला माहिती, तर आपणच विधानसभा लढवणार असल्याचंही राणा यांच्याकडून स्पष्ट। बच्चू कडू हे नेहमीच बालिश वक्तव्य करतात। लोकसभेमध्ये नवनीत राणांना 28,000चा लीड मिळाला होता। कडूंच्या टीकेला राणांचं प्रत्युत्तर। नवनीत राणांचा पराभव रवी राणांमुळे झाल्याचं कडूंनी केलं होतं वक्तव्य।
उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी संतोष बांगर यांची अर्ज दाखल करण्यासाठी तारीखही ठरली। येत्या 24 तारखेला कळमनुरी विधानसभेचा संतोष बांगर अर्ज भरणार। कोल्हापुरात आज काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती। छत्रपती घराण्यामधील मधुरिमा राजे मुलाखतीसाठी येणार का याची चर्चा। गेल्या काही दिवसांपासून मधुरिमा राजे समर्थकांकडून सोशल मीडियावरती प्रचार सुरू। भाजपचे राजन तेली ठाकरे गटात। तेलींच्या प्रमाणेच इतर कार्यकर्ते सुद्धा ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। सांगोल्यामधील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये राजकीय हालचालींना वेग। पक्षप्रवेशाच्या वेळेला अंबादास दानवे यांचीही उपस्थिती आहे। लक्ष्मण ढोबळेंनी घेतली शरद पवारांची भेट। 2च दिवसांमध्ये भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार। अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडत असल्याचं ढोबळेंचं वक्तव्य। संगमनेर मतदारसंघामध्ये थोरातांना धक्का। पेमगिरी गावामधल्या ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश। याच गावामधून सुरू झाली होती जयश्री थोरात यांची संवाद यात्रा। भाजप सत्तेत आल्यास संविधान संपवण्याची भाषा करतं, तर दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात सत्तेत आल्यास संविधान संपवू। संविधान वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, सुजात आंबेडकर यांचं आवाहन। महाविकास आघाडीच्या जागा वाटपापूर्वी मालेगावमधून समाजवादी पार्टीचा उमेदवार जाहीर। अखिलेश यादव यांनी मालेगावमधल्या जन अधिकार सभेमध्ये केली उमेदवाराची घोषणा। शान हिंद निहाल अहमद या समाजवादीचे उमेदवार। सांगलीच्या वाळवी मतदारसंघामधून सदाभाऊ खोत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। महादेव जानकर आम्हाला पाठिंबा देतील, सदाभाऊ खोत यांच्याकडून विश्वास व्यक्त। भाजपचे नेते माजी खासदार राजेंद्र गावित फडणवीसांच्या भेटीला। पालघर विधानसभेसाठी राजेंद्र गावित इच्छुक। इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता। 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार। इंदापूरमध्ये तिरंगी लढत होण्याचा अंदाज। कार्यकर्त्यांना गाड्या भरून या म्हणावं, त्यांचे जे काही असेल फोन पे करून टाकू, आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य। जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतली, पक्ष शिस्त मोडली म्हणून आमदार सतीश चव्हाण यांचं 6 वर्षांसाठी राष्ट्रवादीमधून निलंबन। सतीश चव्हाण यांनी घेतली शरद पवार यांची भेट। आचारसंहिता लागल्याच्या नंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सरकारी कार्यालय वापरत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। राज्यपालांनी नार्वेकरांवरती कारवाई करावी, ठाकरे गटाचे उपनेते राजकुमार बाफना यांची मागणी। धनंजय मुंडे यांनी बागझरीमधल्या दत्ता मंदिराचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर प्रचारासाठी सुरुवात। धनंजय मुंडे प्रत्येक निवडणुकीची सुरुवात बागझरी इथल्या दत्ताच्या दर्शनानं करतात। तुळजापूरमध्ये बोगस मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न। या प्रकरणामध्ये आमच्या राजकीय विरोधकांचा हात। माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती निशाणा। बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये 2700 मतदारांची नावं वगळण्यासाठी अज्ञातांकडून अर्ज। युवक काँग्रेसचे विशाल काकडेंना मृत दाखवत मतदार यादीमधून नाव वगळण्याचाही प्रयत्न। तहसीलदारांची माहिती। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज। महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणाऱ्या महामार्गावरती वाहनांची तपासणी सुरू। 2 ते 2.5 तास अजित पवार, प्रफुल्ल पटेल, झिशान सिद्दीकींची फडणवीसांसोबत बैठक। बाबा सिद्दीकी हत्येच्या प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती। यावेळी पोलीस अधिकारीही उपस्थित। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तपासाच्या दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या फोनमध्ये आमदार झिशान सिद्दीकींचाही फोटो। माहितीनुसार हँडलरने आरोपीला स्नॅपचॅटच्या माध्यमातून पाठवला होता फोटो। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणी 5 आरोपींना अटक। आरोपी राम कनोजियाकडून सिद्दीकींना मारण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी। आतापर्यंत या प्रकरणी 9 जण ताब्यात। अभिनेता सलमान खान प्रकरणातील आरोपी सुक्खाची पनवेल कोर्टामध्ये हजेरी। कोर्टाकडून सुक्खाला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1988 ते 91च्या दरम्यान मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली। प्रकाश आंबेडकरांचा दावा, दाऊद इब्राहिम सोबत त्यांची विमानतळावरती भेट झाली। त्यांना तिथे सोन्याचा हारही घालण्यात आल्याचं आंबेडकर यांचं वक्तव्य।
36 वर्षांच्या नंतर प्रकाश आंबेडकरांनी गौप्यस्फोट केला. इतकी वर्ष नेमकी का लागली? आंबेडकरांच्या पवार आणि दाऊद यांच्या भेटीच्या संदर्भातल्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ टिटवाळ्यावरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलचे डबे घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक रात्रीच्या वेळी विस्कळीत. फेरीवाल्यांकडून माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून फेरीवाल्यांवरती आता कारवाई सुरू. भिवंडीमध्ये 5 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी दिला चोप. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. रायगडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला अटक. पोक्सोच्या अंतर्गत आरोपीवरती गुन्हा दाखल. 3 दिवसांची पोलीस कोठडी. धाराशिवमध्ये घरी येत असताना दुचाकीचा खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू. ओंकार जाधव असं या मृत तरुणाचं नाव. अपघाताच्या नंतर युवा सेनेचा अभियंत्याला खड्ड्यावरती घेऊन जात निषेध. संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. रामगिरी महाराजांच्या सरला बेटावरती पोलिसांच्या सुरक्षेमध्ये वाढ. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणावरून विशिष्ट गटाकडून समाज माध्यमांवरती इशारा देणारी पोस्टच्या नंतर प्रशासन सतर्क. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी तुरुंगामध्ये असलेले दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने दिला जामीन. 30 मे 2022 रोजी सत्येंद्र जैन यांना पोलिसांनी केली होती अटक. सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर. जामीन मिळाल्याच्या नंतर सत्येंद्र जैन यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट. झारखंड विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर. भाजप 68 जागांवरती निवडणूक लढवणार. आजसू 10, जेडीयू 2 आणि रामविलास पक्ष 1 जागेवरती निवडणूक लढवणार. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 45 जणांच्या विरोधात काढला अटक वॉरंट. शेख हसीना भारतामध्ये असून त्यांच्यावरती खून, सामूहिक हत्याकांडासह इतर गुन्हेही दाखल. सध्याच्या जागतिक पातळीवरील आर्थिक स्थितीचा विचार करता भारताने जे साध्य केलं ते कौतुकास्पद. भारताचा विकास दर ही जागतिक अर्थव्यवस्थेमधील सर्वात उज्ज्वल अशी बाब. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांनी केलं भारताचं कौतुक. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांवरती लक्ष ठेवण्यासाठी बोर्ड स्थापन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार. केंद्र सरकार या संदर्भात निर्णय घेईल असं सांगत याचिकेवरती सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाचा नकार. बहराईचमधल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयानं सुनावली 14 दिवसांची पोलीस कोठडी. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तामध्ये आरोपींना जिल्हा न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी ब्रिक्स परिषदेसाठी रशियाला जाणार. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. रशिया यावर्षी 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळाने जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव केला मंजूर. ओमर 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेऊन प्रस्तावाचा मसुदाही सादर करणार. जयपूरमधल्या मंदिरामध्ये जागरणाच्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 10 जणांवरती चाकू हल्ला. एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. वाराणसी इथल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन शुल्कामध्ये कपात. आता 300 रुपयांच्या ऐवजी 250 रुपयांमध्ये होणार दर्शन. दिल्लीमधील वायू प्रदूषणाच्या सोबतच यमुनेमधील प्रदूषणाची पातळी सुद्धा वाढली. शुक्रवारी यमुना नदीवरती विषारी फेसही दिसला. हिमाचल प्रदेशातल्या लाहौल स्पिती या दुर्गम जिल्ह्यामधील रोहतांग खिंडीजवळ बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचे चेहरे उजळले. खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेनं भारतीय नागरिक विकास यादववरती केले आरोप निश्चित. दिग्दर्शक एस राजामौली बाहुबली 3 हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत. या चित्रपटातही प्रभासच मुख्य भूमिकेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील पहिल्या कसोटीचा आज 4था दिवस. कालच्या सामन्यामध्ये भारताने 3 बाद 231 अशी मजल मारली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.